हॅलो. हॅलो. हां बोला. सीएमजी कॉलेजमधून बोलतोय दांडेसाठी. पायल राजगुरू का? हो सर बोला ना. हो. अरे बाळा, तुझी 11 वर्गाची फी भरली होती, तुझीच फी राहिलेली. हां. ती फी तुला 2 दिवसात भरून घ्यावी लागेल, नाही तुला येत्या परीक्षेला बसता येणार नाही. बरं बरं चालेल सर, करते मी काहीतरी ॲडजस्टमेंट. शक्यतो उद्याच्यालाच भरून टाक, नाही तर आज भरून टाक. एकदा परीक्षेचे फॉर्म भरून झाल्यावरती तुला ती फी भरता परीक्षेला बसता येणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर भरून टाक फी. बरं चालेल सर, मी काहीतरी ॲडजस्टमेंट करते. चालतंय. हो हो. काय करू आता, इतका प्रॉब्लेम आहे. कशी फी भरणार आहे मी, कुठून आणू पैसे? वातावरण बेकार झालं राव. पाऊस येतो काय काय नाही. काय ग कॉलेज नाही गेली होय? अरे काय सांगू तुला, आता कॉलेजलाच निघाले होते. मग अरे तेवढ्याच सरांचा फोन आला मला. काय म्हणले? सर म्हणले फी भरल्याशिवाय एक्झामला बसता येणार नाही. आता तूच सांग, घरात एवढे प्रॉब्लेम चालू आहेत. मी त्यांना थोडीशी मुदत मागितली होती, पण आता ते मला एक्झामलाच बसू देत नाहीयेत. मला खरंच खूप टेन्शन आलंय रे आधी. हे आपल्या कॉलेजचे ना हेच नाटक आहेत दरवेळेसचे. मला पण बसू दिलं नव्हतं एक दिवस. अरे पण तुला माहिती आहेत ना माझी किती मोठी स्वप्न आहे. मला घरची परिस्थिती सुधारायची आहे, त्यासाठी एक्झाम तर मला द्यावीच लागणार. माझं इयर जर गेलं नाही यावर्षीचं, काहीच नाही रे किती फीस करता. बाकी किती भरायची? अरे 40,000 रुपये भरायचे बाकी आहेत अजून. कालच उडीत गेलाय. पट्टी आणली मी, थांब देतो. अरे ते कशाला देतो, तुला घरात सांगावं लागेल, हिशोब द्यावा लागेल. सांगतो तात्यांना मी. काय पायलला पैसे देत म्हणल्यावर ते काय काय म्हणणार आहेत का, बोलणार आहेत का काही? अरे ऐक ना, खरंच नको, ओरडतील तुला ते. गप बस. हे बघ, 45,000 आहेत. थांब देऊ का 45 पूर्ण? नको नको, मला 40च लागतंय, 40च दे. भरून टाक पैसे. थँक्स आधी. आणि आमच्या तातांची नको टेन्शन घेऊ, त्यांना बचत गटातून देतो मी काढून. आणि काही म्हणू नको कोणाला मी दिलेत म्हणून. चालेल. अरे तू फ्रेंड आहे आपली, हा? तुला आधी- मदत नाही करायची, तू कोणाला करायची? खरंच तुझ्यासारखा मित्र असेल ना तर काही टेन्शन घेण्याचं कामच नाही बघ. बस आता उचला बॅग, चला निघा. हो पेपरची वेळ झाली. किती वाजलीत? येते मी. आणि 11 गेले गेले वाजून पैसे पहिले भरून टाकते. नोकरी झाल्यावर तुम्हाला परत पैसे द्या. चालेल, चल थँक्स हा. तुला मदत करण्यात आयुष्याचं समाधान आहे. आज लई गाडी दिसते. थँक्यू. बरं ऐक, गाडी खूप जुनी झाली म्हणत होता ना तू, नवीन घ्यायची आहे. हे घे, तुला डाऊन पेमेंटला पैसे आणलेत मी. तुला बरं माय म्हणलं इतकं तर. हे बघ, मला फक्त 2,000 रुपये भरायचे शाळेत, तेवढे मी घेते. खरं? हां, बाकीचं अख्खं डाऊन पेमेंट कर आणि घे नवीन गाडी. ही गाडी जुनी झाली म्हणत होता ना. तुझ्याकडे एक पडली नोट आपली. थांब आता. जा पुढे थांब, मी घेतो नंतर. हां चालेल, चल मग आता सोडतोय ना कॉलेजला. सोडायचं तू आता, तुला सोडणार नाही, तुझ्यासाठीच गाडी घ्यायची. मग काय चल मग. अरे ती नोट तर की ना काय वारे आपल्याकडे पैसे झाले का? हां हे घे. बसली का? हां चल. थांब एकच मिनिट. तुझ्या राड्यात मी गाडी लुटून बी कळणं विसरून गेलो म्हणजे. चाल चाल. बरं ऐक ना सोमा, बोल. तू फक्त नुसतंच म्हणतोय प्रेम प्रेम प्रेम. अरे पण आपण लग्न कधी करायचं? अरे लग्न करू की, आणि काय लय टाइम लागलाय आता. असं काय लय वय झालंय आपलं तर. बरं लग्न करायचा विषय राहून दे बाजूला. माझं अगोदर आहे ना ते गॅरेजचं ते काम तर पूर्ण होते. तेवढं काम झालं ना पूर्ण. आता काय जागा घेतली, पत्रा बित्रा समजा घेऊन ठेवले, फक्त बांधायचं राहिले. ते झाले मग होईल ना हळूहळू.
मला तर आहे ना तुझ्यावर डाऊटच यायला लागलाय आता. तू नक्की लग्न करशील की अरे नाही? खरंच का तुला विश्वास नाही का माझ्यावर? अरे मग किती दिवस झाले मी तुला म्हणते. मला सांग, मी तुझ्याशिवाय आजपर्यंत कोणाला काय बोललेलं तरी दिसलो का? काय तुझ्याविषयी कोणाविषयी बोललो का काय? मला सांग बरं तू. हं? अरे तुझ्याबरोबर एवढं लॉयल आहे तरी तुझं का वागती? तुला खोटं वाटतं का? विश्वास नाही का माझ्यावर? अरे तसं नाही, विश्वास आहे ना रे. हं? पण मी किती दिवस झाले तुला म्हणते की घरच्यांना तरी सांगू ना ऍटलिस्ट आपण, पण तू ते पण नाही. आता आहे ना आपण लवकरात लवकर आहे ना बोलून घेऊ घरच्यांबरोबर. आद्या, तू कोण आहे? काय करते इकडे? अरे काही नाही, तुला वाटतंय तसं काहीच नाही. तो माझा आहे ना क्लासमेट आहे आणि मी त्याला हे द्यायला आले होते रे, वर्कबुक द्यायला आले होते. अगं पण असं इकडं कुठं भेटताय तुम्ही? काय नाही, कॉलेजचे जरा थोडं नोट्स राहिले होते ना. कॉलेजमध्येच करायचं ना. लोक काय विचार करतील? तिला अरे तुला माहिती आहे बघ, कॉलेजमध्ये बोललं की मुलं कसं समजतात, त्याच्यामुळे मग मी म्हटलं इथेच त्याला द्यावं. बरं ठीक आहे, झाले दिले आता वर्कबुक. हो. चल माझ्यासोबत चल. का थांबायचंय? नाही, मग तिकडून चाललो होतो म्हणलं, तुम्हाला सोडावं म्हणलं होतं डायरेक्ट. तसं येऊ का सोडवायला? मी कॉलेजला जाते ना आता. बरं ठीक आहे, जा. मी जातो घरी. चालेल. सावकाश जा. गाडीवर जातो आम्ही. फोन कर त्याला. हो हो. वर्कबुक द्यायला आलती तर मग हातात हात कस काय? आता मित्र मित्र म्हटलं चालायचं थोडं कॉलेजचं, नाही का? तसं काय नसेल तिचं. हे डोकं पण इतकं भंगलंय ना आज. तसलं काय असून वय. पायलचं नक्की प्रेम माझ्यावरच असणार आहे, पण सांगत नाही ती. गेली कॉलेजला, जातो घरी. अरे आधी तूच आहे, मला माहिती आहे. माझ्याशिवाय कोण असणार आहे? मग बसली काय? उभं राहा, मला इथं खाली घाणीत नाही बसा वाटत. आता घाणीत काय? काय भांडे घासते काय? हो. बर बरं झालं तू आला. मला ना तुझ्या बरोबर एक इम्पॉर्टंट बोलायचंय. बोल ना, मला पण बोल. नाही, आधी 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 मी बोलतो. हा तू बोल आधी. मी सांगतो आधी. मला नाही का, अगं तुला बोलायचंय वेडे आधी. आता म्हणलं मी आधी सांगतो. अरे मला सांगायचंच आहे, पण मी कसं सांगू, मला तेच समजत नाहीये. अगं मला माहिती तुला काय बोलायचंय. मला जे बोलायचंय ना तेच तुला बोलायचंय. बोल. म्हणजे तुला माहिती आहे सकाळी तू जेव्हा तिथे आला होता ना, आणि तो सोमा होता बघ माझ्या बरोबर, हा. त्याचं आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आणि मी तेव्हाच तुला सांगणार होते, पण तू इतका अचानक आला की मला काहीच सुचलं नाही. म्हणून मी तुला सांगितलं की मी त्याला नोट्स द्यायला आले होते. आधी कसा वाटतो तो तुला? हे बघ, तू माझा जीवाभावाचा मित्र आहे. मी आजपर्यंत तुला सगळ्या गोष्टी सांगितल्यात, म्हणून मला असं वाटलं ही गोष्ट नको तुझ्यापासून लपून ठेवायला. तूच मला सांगू शकतो. सांग ना, कसा आहे तो? चांगला वाटला ना तुला? चांगलं आहे. आता आहे ना, आम्ही दोघं लवकरात लवकर घरी ही गोष्ट सांगणार आहे आणि लवकरच लग्न करणार आहे. काय झालं, तू काही बोलत का नाहीये? आद्या बोलणार आहे. नाही काय नाही, येतो मी. अरे ह्याला काय झालं? जाऊ दे. मला वाटलं होतं हे फुल तिला देईल मी, पण या फुलाचा उपयोग झालाच नाही. शेवटी माझ्या अंत्ययात्रेलाच काम येईल हे फुल. मला वाटलं माझं प्रेम असेल तिच्यावर, पण नाही.
बोरट्यासोबत प्रेम तिचं. काय कमी आहे माझ्यात? काय कमी जीव लावला तिला? लहानपणी एका ताटात खाल्लंय, लहानपणापासून खेळलोय, एकत्र शाळेत गेलोय. चुकीचं केलंस तू पायल. काही नाही गाई, हे जग सगळं खोट आहे. अरे पण झालंय काय मला सांगशील तरी? मला सांगायचं ना. काय राहिलं नाहीये या जगात. जे खरं वाटतं ते खोटं निघतं आणि जे खोटं वाटतं तेच खरं निघतं. आई, अरे पण झालं काय? तू असं का वागायला लागलाय? आई तुला माहितीये पायल माझी खूप चांगली मैत्रीण आहे. मी खूप प्रेम करतो तिच्यावर. काकू काय झालं एवढं मोठं ओरडल्या? अगं बघ ना, त्या पायलसाठी फाशी घेत होता. अहो भाऊ काय करता हे असं? अरे पोरा, तू सगळेच रे माझं. तू येत माझं जग आहे आणि तू असं केलंस तर मी कुणाच्या तोंडाकडे बघायचं सांग बरं? आणि एका पोरीसाठी तू हे करतोस. अरे तू जिवंत राहिला ना तर पायासारख्या 100 पोरी तुझ्यासाठी बघेन रे बाळा. पण असं काय वाईट विचार आणू नको मनात. जीव द्यायला निघाला ते पायासाठी. पोरींसाठी जीव दिल्यावर पोराने कसं काय व्हायचं बाबा? सांगा तुम्ही, समजून सांगा. एका पोरीसाठी जीव देते आणि तुला त्या पोरी पुढे मी काहीच दिसले नाही का रे? अरे एवढा जीव लावलाय तुला, लहानपणापासून लहानाचं मोठं केलंय आणि तुला माझी माया नाही दिसली का रे? तिला माहितीये का हे? ती नाही तर दुसरी करायची एखादी. पोरीसाठी गाडीने जीव दिल्यावर राहील का काय? तुम्ही सांगा दादा, याच्याशिवाय आहे कोण मला? यालाच बघून जगते मी. बघा ना दादा, एका पोरी पायी फाशी घ्यायला निघालाय. तिला माहिती काय झालं? काय झालं तू विचारतोय मला? अगं तुझ्यासाठी फाशी घेतोय. काय आधी? अरे काय हे माझ्यासाठी? म्हणजे त्याचं प्रेम आहे तुझ्यावर. काय आद्या, तुम्हाला आजपर्यंत हे बोलला तरी का? आणि हे काय करायला निघालाय? हा अरे तू वेड आहे का काय? तुला पण माहित नव्हतं? आजपर्यंत तू मला ही गोष्ट बोलला तरी का? अगं त्याने मला सांगितलं असतं तर मी तुझ्या घरी आले असते ना, पण त्याने मला कधी सांगितलं नाही. आणि आज बघ मी आले नसते ना. काकू पण आज मला त्याने काहीच सांगितलं नाही. मला तो फक्त एवढंच म्हणलेला की मला तुझ्या बरोबर बोलायचंय, पण मला तो काहीच म्हणलं नाही. काय बोलायचं होतं मी? तू सांगून बसते ना सगळं. तुझं कोण तो सोमा का कोण? आधी हे बघ, लहानपणापासून आपण फक्त मित्र आहे आणि मी तुला खूप चांगला मित्र समजते. मी तुझ्यावर प्रेम नाही करत, मी त्याच्यावरच प्रेम करते. पण तू माझ्यावर प्रेम करतो ही गोष्ट आजपर्यंत तू मला सांगितली सुद्धा नाही रे. हे बघ, लहानपणापासून आपण चांगले मित्र आहे आणि आयुष्यभर राहू. आजपर्यंत अशी कुठली गोष्ट आहे की जी मी तुला सांगितली नाही? त्यामुळे ती पण गोष्ट मला तुझ्यापासून लपवायची नव्हती रे. आपण बालपणीपासून मित्र आहे, आयुष्यभर राहू ही गोष्ट लक्षात घे तू. हे प्रेम वगैरे डोक्यातून काढून टाक. अरे तुला दुसरी मुलगी मिळेल चांगली, पण आहे ना ही अशा गोष्टी आहे ना नाही करायच्या रे. एक गोष्ट मिळाली नाही म्हणून आयुष्य संपत नाही रे बाळा. खूप मोठे असं वाईट विचार कधीच आणू नको मनामध्ये. हाय चुकलं माझं. तिचा राग डोक्यात धरून मी तुला विसरून गेलतो. जिनं जन्म दिलाय तिलाच विसरून गेलो. माफ कर मला. परत नाही अशी चूक होणार. आणि तू म्हणशील त्या मुलीशी लग्न करेल मी. अरे तूच नाही, तुझ्या अशा प्रत्येक मुलांनी कधीच असं टोकाचं पाऊल उचलायचं नाही. अरे लहानपणापासून किती खास्ता खाल्लेल्या असतात मुलाला लहानाचं मोठं करायला. काय त्रास सहन केलाय. अरे मूल जन्माला आल्यापासून आईला काय काय खास्ता खावं लागतात माहिती का तुला? अरे रात्री अपरात्री ते उठतं, त्याला भूक लागती, कधी ताप येतो, कधी दुखतं, बोलता येत नाही, पण सगळं आम्ही समजून घेतो. तुमच्या भावना आम्ही समजून घेतो. अरे शाळेत जाण्यापासून एवढं मोठं करण्यापर्यंत काय काय सहन केलंय मला माहितीये.
आणि आज तू एका मिनिटात ते जीवन संपवायला निघालास. नको रे बाळा, असं करू, कधीच नको करू असं. आधी परत हा विचार कधीच डोक्यात आणू नकोस. कधीच नाही. आणि मला प्रॉमिस कर, आपली मैत्री आयुष्यभर अशीच राहील. हे फुल आणलं होतं तुझ्यासाठी, त्याचं आता मैत्रीचं फुल म्हणून स्वीकार कर. हो, हे फुल मी आयुष्यभर जपून ठेवेल, आपल्या मैत्रीचं प्रतीक म्हणून. चला आता. चला. काकू, येतो आम्ही. बस झालं, चल.